चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब. यंदाचे पावसाळी अधिवेशन खूपच वादळी ठरले. या अधिवेशनात विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. राम मंदिर देणगी चोरी, नीट पेपरफुटी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी पहिल्या दिवसापासून सरकारला घेरले. 19 दिवसांच्या अधिवेशन काळात लोकसभेत आणि राज्यसभेत कामकाज नीट चालले नाही. सरकारने कधी नियमावर बोट ठेवत तर कधी विरोधी पक्षाला चर्चेला बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संपूर्ण अधिवेशन गोंधळातच संपले. 20 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावर लाठीचार्ज करण्यात आल्याचे पडसाद पूर्ण अधिवेशनात उमटले. लाठीचार्ज प्रकरणावरून दररोज गदारोळ होत असल्याने केंद्र सरकारकडून सातत्याने विरोधकांशी चर्चा करून कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न केले गेले. अखेरच्या आठवड्यात सरकारने अमित शाह निवेदन करणार असल्याचे सांगितले, मात्र तरीही गोंधळ कायम राहिल्याचे दिसले. शेवटच्या दिवशीही कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभा अध्यक्षांनी वंदे मातरम गीत होताच अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करत असल्याचे जाहीर केले. गणेशोत्सवात डीजेला परवानगी नसल्याची घोषणा. बेळगाव शहरातील आगामी गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षिततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी बैठकीत बोलताना शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी उत्सवादरम्यान डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहील, असे स्पष्ट केले. गेल्या वर्षीही डीजेला परवानगी दिली नव्हती आणि या निर्णयाचे ज्येष्ठ नागरिकांनी मोठे स्वागत केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली. गुरुवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात पार पडलेल्या या बैठकीत पोलीस आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या. बेळगावातील सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची कमाल 12 फुटांपर्यंतच मर्यादित असणार आहे. सर्व मंडळांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज, नव्या सुविधांची माहिती. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी रस्ते दुरुस्ती, वीज पुरवठा, सुरक्षा व्यवस्था आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या नव्या सुविधांची माहिती दिली. गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांची स्थिती चांगली ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः LRTच्या कामांमुळे प्रभावित झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यावर भर राहणार आहे. गणेश महामंडळाच्या मागणीवर यंदा शहरातील गणेश मंडळांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. गणेश मंडपांसाठी लागणाऱ्या विजेचे संपूर्ण बिल माफ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. या वीजबिलाचा 50% खर्च जिल्हा प्रशासन, तर उर्वरित 50% खर्च महानगरपालिका करणार आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनानेही व्यापक तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शांतता आणि सलोख्याच्या वातावरणात गणेशोत्सव पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव विभागातील शिक्षक भरतीच्या अधिसूचनेमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले आहे की कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागामार्फत राज्यभरात सुमारे 15,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
यात कन्नड माध्यमासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक पदांचा कोणताही स्पष्ट समावेश करण्यात आलेला दिसून येत नाही. त्यामुळे अन्याय होत असून याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, सागर कणबरकर, गजानन शहापूरकर, सागर बेळगोजी, सूरज जाधव, निपाणीहून सागर जाधव, सागर माने, दत्तात्रय धामगावकर, अमृत खेमनाळकर, के.बी. खामकर, आनंद धामणेकर आदी उपस्थित होते. अफूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक. बेळगाव शहरातील फोर्ट रोड परिसरात अफूची वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे 2 किलो 988 ग्रॅम अफूजन्य पदार्थ व अंदाजे 44,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रफिक अहमद हुसेनसाब सिक्कलगार, वय 62 असे आहे. यावेळी आरोपीकडून सुमारे 2 किलो 988 ग्रॅम अफूच्या झाडाचे भाग, खसखसच्या शेंगांचे तुकडे व पावडर जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने हा अफूजन्य पदार्थ राजस्थानमधील जोरले येथील धीरूभाई याच्याकडून आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी सीसीबी विभागाचे पीआय मंजनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मंजनाथ भजंत्री व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.